म्हणजे एकदा पांडुरंग केसू कोटावळे माहीत झाले, नंतर ते 2021ला स्वर्गातून खाली आले. माहीत झाल्यानंतर परत त्यांनी कर्ज घेतलं आणि मग ते स्वर्गात परत गेले. बँकेच्या संदर्भामध्ये आणि महाबळेश्वर वाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संदर्भामध्ये ही लक्षवेधी आहे. मंत्री महोदय, जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या खऱ्या अर्थानं विकास सोसायटीला कर्ज देत असतात. विकास सोसायटी खाली सभासदांना कर्ज देत असते. परंतु सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एकंदरीत जर कारभार बघितला तर आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशा पद्धतीचा त्या बँकेचा कारभार आपल्याला दिसून येईल. या बँकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ज्यांना कर्ज दिलं, बोगस कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी सोसायटीच्या चेअरमननी कर्ज वेगवेगळ्या लोकांच्या नावावरती घ्यायचं आणि परत ते कर्जमाफीमध्ये बसवायचं, व्याज सवलतीमध्ये बसवायचं. म्हणजे सरकारचा फायदा घ्यायचा, परंतु मूळ कर्जदाराची फसवणूक करून काही ठराविक लोक, विकास सोसायटीचे चेअरमन असतील किंवा काही लोक अशी त्या लोकांच्या नावचं कर्ज उचलून त्याचा वापर करत आहेत. आणि त्याचा एक नमुना माझ्याकडे या ठिकाणी आहे. महाबळेश्वर वाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था सेवा सोसायटी या सोसायटीमध्ये 2016 पासून मोठ्या प्रमाणामध्ये बोगस कर्ज वाटप करायचं आणि ते कर्ज स्वतः वापरायचं असे प्रकार घडत आलेले आहेत. या संदर्भामध्ये सभापती महोदय, शेतकऱ्यांनी ज्यांच्या नावावर कर्ज घेतलं त्यांनी तक्रारी केल्या, परंतु त्यांच्या तक्रारीकडं दुर्लक्ष केलं गेलं. एक सभापती महोदय, मी आपल्या एक बाब अत्यंत गंभीर अशी आपल्या निदर्शनाला आणतो. कैलासवासी पांडुरंग केसू कोटावळे हे मैत झालेले आहेत 7/2/2019ला. त्यांची वारस नोंद झाल्या 19/4/2020ला आणि त्यांना कर्ज दिलंय 23/4/2021ला. म्हणजे एकदा पांडुरंग केसू कोटावळे मैत झाले, नंतर ते 2021ला स्वर्गातून खाली आले. मैत झाल्यानंतर परत त्यांनी कर्ज घेतलं आणि मग ते स्वर्गात परत गेले. म्हणजे किती चांगला कारभार सहकारामध्ये चाललेला आहे हे यातून आपल्याला स्पष्ट होईल. असं एक प्रकरण नाही, असे अनेक प्रकरण नाही. ज्ञानू केशव निंबाळकर हे सुद्धा या ठिकाणी मैत झाले 2019ला आणि त्यांनाही कर्ज दिलं 2023ला. म्हणजे अशी अनेक नाव आहेत, 40-42 नाव आहेत की ते मृत्यू झाले, स्वर्गात गेले, कर्ज घ्यायला खाली आले, परत स्वर्गात गेले, परत कर्ज घ्यायला खाली आले. परब साहेब 3 वेळा स्वर्गातनं जाऊन खाली आले. मला वाटतं परब साहेब आपण जाऊन त्यांना वाट विचारूया खाली याची वाट कुठली आहे. आणि एवढा मोठा भ्रष्टाचार झाला. पण हे कर्ज परब साहेब घ्यायचं, परत कर्जमाफीत बसवायचं, परत ते माफ करून घ्यायचं, व्याज सवलत घ्यायची. म्हणजे आज एका बाजूला शेतकऱ्याला पीक कर्ज मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय आणि दुसऱ्या बाजूला सफेद कपडे घालून काही लोक गावातल्या सोसायटी ताब्यात ठेवून इथं या पद्धतीचे घोटाळे करत आहेत. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढायचं त्या शेतकऱ्याला माहीत नाही आणि मग सगळी व्याज सवलत मिळवायची. सभापती महोदय, मंत्री महोदय, ज्यावेळी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर परब साहेब ती कर्ज काही भरून घेतली आणि मग त्यांना मोकळं सोडलं. म्हणजे दरोडा घातल्यावर दरोडेखोर कबूल झाला की त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा नाही. आणि म्हणून मंत्री महोदयांना या ठिकाणी मला एक विनंती करायची आहे. या महाराष्ट्रातली सहकार चळवळ जर आपल्याला टिकवायची असेल, निकोप चालवायची असेल, तर या सहकार चळवळीमध्ये अशा काही घटना घडत आहेत. या खऱ्या अर्थानं सहकार चळवळीला
कुठंतरी आपण काळीमा फासतो का काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आणि म्हणून या प्रकरणामध्ये कोण आहेत? सोसायटीचे चेअरमन अनिल देसाई हेच वाय चेअरमन होते. दुसऱ्या बाजूला बँकेचे MD DDR AR ह्या सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्यांनी चौकशा केल्या. चौकशीमध्ये काय सांगितलं गेलं? त्यांनी पैसे काही लोकांनी भरले. अरे पैसे भरले म्हणजे गुन्हा माफ झाला का? गुन्हेगारानं चोरी केली आणि पैसे पकडल्यावर भरलं तर गुन्हा माफ करणार आहे का आपण? आणि म्हणून बँकेचा MD हा यातला मुख्य सूत्रधार आहे. त्याने खऱ्या अर्थानं त्यावेळी कारवाई करायला पाहिजे होती. आणि म्हणून MD वरती FIR दाखल झाला पाहिजे. दुसऱ्या बाजूला त्यावेळेचे DDR कोण असतील, मंत्री महोदय AR कोण असतील, ते निलंबित झाले पाहिजेत. त्यांच्यावरती FIR दाखल झाली पाहिजे. कारण त्यांनी शासनाला फसवलेलं आहे, शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेला आहे आणि खरे लाभधारक तिथं वंचित ठेवलेले आहेत. आणि म्हणून सोसायटीच्या चेअरमन पासून या सगळ्यांच्या वरती आपण गुन्हे दाखल करणार का? आणि जे जे दोषी अधिकारी आहेत त्यांचं निलंबन करणार का? त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का? कारण एका बाजूला उत्तरामध्ये तुम्ही कबूल केलंय की होय हे घडलेलं आहे, पण आम्ही ते पैसे वसूल केलेले आहेत. काही लोकांच्याकडनं येणं आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा सहकारामध्ये एक अजब प्रकार, जिवंत माणसाला कर्ज मिळत नाही पण मेलेल्या माणसाला कर्ज मिळतं, हा अजब प्रकार सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आणि सरकारनं याची सखोल चौकशी तर करावी, परंतु पहिल्यांदा यांच्यावरती आपण गुन्हे दाखल करणार का आणि हे अधिकारी निलंबित करणार का, या संदर्भामध्ये आपण काय कारवाई करणार आणि ती करावी अशी मी आग्रहाची भूमिका या ठिकाणी मांडत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.